शिवाय नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी. ही रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत खूप चविष्ट आणि क्रीमी दही वांगी. चला तर आपण सुरुवात करूया या रेसिपीसाठी. ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे फ्रेश वांगी, छान असे मीडियम साईजचे, कांदा, लसूण, सुके खोबरे आणि आलं. हा सगळा मसाला छान असा शॅलो फ्राय करून घ्यायचा तव्यावर. पॅनवर थोडेसे तेल घ्या, त्यात कांदा, सुके खोबरं, आलं, लसूण, तीळ आणि शेंगदाणे घालून हलकेसे शॅलो फ्राय करूया. सर्वात प्रथम आपण कांदा हा रफली चॉप करून घेतला होता. तो छान असा तव्यावर सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. थोडंसं तेल ॲड करूया वरून. छान असा गोल्डन कलर होईपर्यंत त्याला छान असं परतूया. लसूणही ॲड करूया, आलं ॲड करू छान असं. काही सिक्रेट टिप्स मी सांगणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महत्त्वाचे टिप्स आहे. वांग्याची भाजी करताना ताजी वांगी नेहमी फ्रेश निवडा. लहान आणि नरम वांगी घेतली तर चव खूप छान येते. कांदा, लसूण आणि आलं आपलं छान असं परतून झाले. त्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं टाकूया आणि यामध्ये आपण एक चमचाभर व्हाईट तीळ, सेसमी सीड ॲड करून तेही छान भाजून घेऊया. मसाला भाजताना लक्ष ठेवा, जास्त भाजला तर कडू लागतो. हलका सोनेरी रंग पुरेसा आहे, जास्त जाळू नका, नंतर कडवट टेस्ट येते. आणि वांग्याचा कडूपणा टाळण्यासाठी कापलेली वांगी मिठाच्या पाण्यात 10 मिनिटं ठेवा. आणि शेवटी शेंगदाणे घालूनही छान असा मसाला आपला भाजून झालेला आहे बघा. आणि मसाला दळताना थोडासा जाडच ठेवा, त्यामुळे वांग्यातून बाहेर पडत नाही. छान असा आपला हा मसाला भाजून झालेला आहे. तो आपण थंड व्हायला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण वांग्यांना छान असे कट देऊया. छान असे वांगे धुवून घेऊया. फ्रेश अशी वांगी बघा, छोटी. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे. आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी, म्हणून मी घेऊन येते तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घरगुती सामग्रीमध्ये एक नवीन स्टाईलची रेसिपी. तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, आज मी बनवणार एक वांग्याचे स्वच्छ धुवून 4 चिरा द्या. देठ तसाच ठेवा. तयार मसाला वांग्यामध्ये छान भरता येतो. हे छान ह्याप्रमाणे सगळे वांगे अशी छान असे कट करून घ्या आणि मिठाच्या पाण्यात 5 ते 10 मिनिटं ठेवा. तोपर्यंत बाकीची तयारी करा. छान असे आपले वांग्याला कट देऊन मिठाच्या पाण्यात ठेवूया. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. हा मसाला थंड झाला आहे. तो छान असा आपण ग्राइंड करून घेऊया मिक्सरमध्ये. छान मिक्सरमध्ये वाटून घेतला. कोथिंबीर ॲड करूया याच्यामध्ये फ्रेश अशी. आणि हा मसाला छान असा वाटून घेऊया. आणि हा मसाला दळताना थोडासा जाडच ठेवा, त्याच्यामुळे स्टफिंग छान लागते. शेंगदाणे तिळामुळे खूप छान आणि रिच चव येते. हा मसाला आपला छान असा दळून झाला आहे जाडसर. आणि मसाला भाजताना मी बोलली जास्त मसाला भाजू नका. हे आपला मसाला छान असा दळून झाला आहे. याच्यामध्ये आपण घरगुती मसाले ॲड करणार आहोत. लाल तिखट चवीप्रमाणे ॲड करा तुम्ही. त्यामध्येच आपण धना जिरे पावडर ॲड करणार आहोत 2 चमचे. हळद टाकूया. गरम मसाला टाकूया. ही घरगुती मसाले असल्यामुळे खूप चव छान येते. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. हिंग ॲड करूया. हिंग झाल्यास त्याच्यात आपण मीठ टाकूया. मीठ ॲड करून झाले की त्याच्यामध्ये आपण तेल ॲड करूया. तेल जास्त नको, मसाल्याच्या आधीच पीनट्स आणि तीळ आहे, त्यामुळे बॅलन्स ठेवा. छान असं मिक्स करून घ्यायचं.
हा छान असा आपला मसाला स्टफिंगचा तयार आहे. हा स्टफिंगचा मसाला तुम्ही शिमला मिरचमध्ये वापरू शकतात, बटाट्याच्या भाजीतही वापरू शकतात, टोमॅटोमध्ये वापरू शकतात. हे छान असे आपले चीर देऊन ठेवलेल्या वांग्यामध्ये हा मसाला छान असा स्टफ करायचा एक एक करून. आणि एका साईडला कढई गरम करायला ठेवूया. हे आपला मसाला भरून छान वांगी तयार आहे. आणि हा उरलेला मसाला आहे जो आपण नंतर भाजीमध्ये ॲड करणार आहोत. कढईमध्ये तेल गरम करूया. तेल गरम झालं की याच्यामध्ये ॲड करूया आपण मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरे ॲड करूया. जिरेही छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण शेवटी मी काय आणखीन काही सिक्रेट टिप्स सांगणार आहे, ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छान असं आपलं तेल गरम झालं आणि जिरे आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण हा उरलेला मसाला होता तो छान असा टाकून भाजून घेऊया. आणि त्याच्यामध्ये हे वांगे ॲड करून छान असं मिक्स करून घेऊया. छान असा अरोमा सुटला आहे. नक्की ट्राय करून बघा. खूप छान आणि खूप मस्त अप्रतिम लागतात. आणि ही भरलेली वांगी कढईमध्ये छान झाकण ठेवून मंद आचेवर शिजवायची. आपल्याला छान असं परतून घ्यायचं. आणि आपण नंतर सिक्रेट आपलं दही वांगं, ते छान असं घरी बनवलेलं दही होतं ते घेऊया. त्याला छान असं फेटून घेऊया. आणि वांगी मध्ये मध्ये हलकी फिरवत राहायचे. छान असं फेटून घ्यायचं. आणि दही थोडं कोमट असलं तर चांगलं मिक्स होतं. आणि दही नेहमी शेवटीच टाकायचं. हे छान असं आपलं दही फेटून घेतलं आहे. आणि दही वांगी शिजल्यावरच गॅस बंद करा किंवा थोडं थंड होऊ द्या आणि त्यात दही घालून हलक्या हाताने मिक्स करा. वांगी आपली छान अशी शिजली आहे. छान असे परतून घ्यायचे पुन्हा. आणि थोडे शिजले की त्याच्यामध्ये दही ॲड करायचं. दही ॲड करून आपण ते वांगे अजून शिजवू देणार आहे. एक वेगळा अप्रतिम फ्लेवर येतो. नक्की ट्राय करा. छान असं मिक्स झाल्यावर मंद आचेवर शिजू देऊया झाकण ठेवून. आणि काही टिप्स सांगणार, दही शेवटीच घाला. गरमागरम घातलं तर फाटतं. हे छान असं आपले वांगी गरम तयार आहे. अप्रतिम असं त्याचा अरोमा येतो आहे. घरभर सुगंध दरवळतो याचा. चव वाढवण्यासाठी शेवटी तुम्ही थोडासा गूळ घालू शकतात. खूप छान टेस्ट येते. हे असं आपलं भरलेलं दही वांगं तयार आहे. हे गरमागरम दही वांगं पोळी भातासोबत सर्व करा. खूप छान लागते. भाकरीसोबत छान लागते. टिफिनसाठी छान बेटर ऑप्शन आहे. नक्की ट्राय करा. अशी दही वांगी तुम्ही खाल्ली नसेल, नक्की ट्राय करा. ही गरमागरम दही वांगी गरमागरम पोळी भाकरी किंवा भातासोबत खा. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी झाली ही रेसिपी. अशा अजून सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी फॉलो करायला विसरू नका. आजची दही वांगी रेसिपी खाल्ली की हॉटेल विसराल. एकदा अशी वांगी करून बघा. सगळे रेसिपी विचारणार. ही रेसिपी इतकी टेस्टी आहे की रिपीट मागणारच. सॉफ्ट मसालेदार आणि क्रीमी परफेक्ट दही वांगी रेसिपी तयार आहे. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. आणि तुमचा असाच प्रोत्साहन राहू द्या जेणेकरून मला नवीन रेसिपी बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळते. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत धन्यवाद.